मित्रता आहे महाराज. सुदाम देवाची भगवान श्रीकृष्णाची मित्रता आहे. प्रचंड प्रेम आहे एकमेकांवर. सुदाम देवांच्या आयुष्यामध्ये 18 विश्व दारिद्र्य, धोत्राला गाठी मारलेल्या, कस तरी उपरण त्या ठिकाणी खांद्यावर आहे. घरामध्ये भोजन नाही पण भजन अजिबात कमी नाहीये. अरे चिमणी जर आली तर तिला टिपण्याकरता दाना सुद्धा ज्या घरामध्ये नसावा. गरिबीचं दुःख खूप मोठं आहे. छोटीशी असणारी त्यांची मुलं सुदामदेवजी विचार करतात, कारण राजाचं गुणगान गाण्याकरता नकार दिला नाही. राजा, अरे माझ्या कान्हाशिवाय मी कुणाचं नाव नाही घेऊ शकत. देह जाऊ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. अनेकांची स्तुती जर मी केली तर ब्रह्महत्येचं पातक लागेल मला. राजाला राग आला, दौंडी पिटवली, काही द्यायचं नाही यांना. कोणी मधुकरी त्या ठिकाणी देत नाही. 5 दिवस झालं अन्न घरामध्ये नाही. सुदाम देवजी विचार करतात, अरे मी माझी भूक कशीही मिटवेल, पण माझी छोटे छोटी लेकरं आहे, त्यांचा काय दोष आहे. आज त्यांना सांगावी, बाळांनो आज एकादशी आहे. उद्या त्यांना सांगावं, बाळांनो आज संकष्ट चतुर्थी आहे. परवा त्यांना सांगावं, आज सोमवार आहे. किती दिवस फसवणार आहोत. पत्नी सुशीला अतिशय सुंदर आहे महाराज, सुशिक्षित आहे, संस्कारिक आहे. पत्नी बोलते, अहो आपण पाणी पिऊन राहणं काय अवघड नाही, पण माझ्या लेकरांना, मी एक आई आहे, मला त्यांचं दुःख देखवत नाही. आपण खूप मोठं पाप करतोय. काय लेकरांना जन्म देऊन, हे पापच आहे एक प्रकारचं. आपण जर त्यांना सांभाळू शकत नाही तर काय आहे. तुमचा मित्र आहे ना, कृष्ण तुमचा मित्र आहे. तुम्ही त्याचं भजन करता, तुम्ही त्याचं चिंतन करता ना, मग त्याला कळत नाही का तुमचं दुःख. त्याला सांगा ना. सुदाम देवांनी म्हणावं, अगं काय बोलतेस ग सुशीला. सुशीले, अगं अख्ख्या जगाचं टेन्शन आहे माझ्या देवाला. सगळ्या लोकांचं दुःख देवाला ऐकावं लागतंय. अरे लोक दुःख देतात, गारानं सांगतात, किती टेन्शन आहे माझ्या देवाला. आणि जवळच्यांनी सुद्धा असं केल्यावर कसं होईल ग. राग आला महाराज सुशीलेला. सुशीला बोलते, अहो तो खरंच तुमचा मित्र आहे ना. असं म्हणतात ना, वर्मावर बोट ठेवलं की राग येतो. काय बोलतेस, माझ्या मैत्रीवर शंका नको घेऊस. अहो मग तो तुमचा मित्र आहे तर तुम्ही कधीच त्याला भेटण्याकरता गेला नाहीत. वय होत आलंय तुमचं, पण कधी त्याला भेटण्याकरता तुम्ही गेला नाहीत. हा तुझंही बरोबर आहे, जा ना त्याला भेटण्याकरता जा. त्याला कळू देत ना आपली अवस्था कशी आहे. तुझ्या नामामुळे, तुझ्या भक्तीमुळे आमचे काय हाल होत आहेत कळू दे त्या देवाला. पण काय ग सुशीले, स्मित हास्य चेहऱ्यावर आलं महाराज, जायचंय माझ्या देवाला भेटायला. पण दुसरा क्षण असा आला, त्या हास्यामागं एवढं दुःख लपलेलं होतं. सुशीले, माझ्या मित्राकडे मोकळ्या हातानं कसा जाऊ ग. स्वतःच्या गुरुकडे मोकळ्या हातानं जाऊ नये, देवाकडे मोकळ्या हातानं जाऊ नये, मित्राकडे मोकळ्या हातानं जाऊ नये, स्वतःच्या मायबापाकडे मोकळ्या हातानं जाऊ नये. खूप असतं त्यांच्याकडे, पण अपेक्षा असते, प्रेम असतं महाराज. प्रेम व्यक्त करण्याची ती एक पद्धत असते. सुशीले, जातो ग मी, पण काय नेऊ मी. सुशीला बोलते, अहो दवंडी पिटवली आहे ना राजानं, कुणी काही देणार नाही, पण मी बघते काहीतरी. तुम्हाला मोकळ्या हातानं पाठवत नाही. मैत्रीण होती महाराज जवळची, तिला सांगितलं, अगं आमचे हे जाणार आहेत मित्राकडं, देतेस का काही. नको बाई, तुम्हाला जसं वाळीत टाकलंय तसं आम्हालाही टाकतील. मैत्रीण होती महाराज. वाईट वाटलं. अगं आज तुझी मुलं उपवाशी, उद्या माझी मुलं राहतील ग उपवाशी. पण एक काम कर, मी तुला दुसरं काही देत नाही, पण पोहे पाखडल्यानंतर ज्या छोट्या छोट्या कण्या असतात ना, त्या पडल्यात बघ, त्या वेचून घे आणि घेऊन जा. मला ही राजाची दौंडी त्या ठिकाणी आडवी येते ग. मला त्या राजाची भीती वाटते. मी एवढंच करू शकते तुझ्यासाठी, काही हरकत नाही ग.
मी तेवढंच घेऊन जाते. मूठभर आहेत महाराज, मूठभर त्या पोह्याच्या कण्या सुशीला मातेनं घेतल्या महिला मंडळ. अरे त्या कण्या बांधण्याकरता कपडा सुद्धा नसावा, याच्यापेक्षा मोठी गरिबी काय असेल महाराज. कसा तरी एक अतिशय जीर्ण झालेला कपडा आहे, त्याच्यामध्ये त्या मूठभर पोह्याच्या कण्या टाकलेल्या आहेत आणि सुदाम देवांच्या हातामध्ये दिल्या. अहो जा, ह्या कण्या घेऊन जा आणि सांगा तुमच्या देवाला, कळू दे तुमच्या देवाला. संध्याकाळच्या वेळेला हातात दिलेली ती पोह्यांची पुरचुंडी माझ्या सुदामानं जवळ घेतली महाराज. भल्या पहाटे सुशीला माता उठतात, देवाकडे जायचंय ना, छान आंघोळ वगैरे करून जा. नवऱ्याकडे बघते, जीर्ण झालंय शरीर नवऱ्याचं माझ्या. देवाचं नाव घेऊन घेऊन पोटात भूक मावत नाही. अरे पाहिजे तेवढं अन्न पोटाला मिळत नाही. भगवंता करता अवस्था माझ्या नवऱ्यानं कशी करून ठेवली आहे. जाता जाता जर काही बरं वाईट झालं तर काय करावं, चिंता आहे महाराज. सकाळच्या वेळेला आंघोळ करून सुदामदेवजी निघतात. धडपडतात महाराज, चालता येत नाही हो. एवढ्या लांब जायचंय, दर मजल करत जायचंय, पण भगवंताचं नाम त्या ठिकाणी मुखामध्ये आहे. कन्हैयाचं नाव मुखामध्ये घेतात. एक दिवस गेला, 2 दिवस गेले आणि आता मात्र बेशुद्ध पडले मायबाप. कळलंच नाही. भगवंतानं स्वतः सौदागराचं रूप घेतलं. सुदामाला त्या ठिकाणी उचलून घेतलं, डायरेक्ट द्वारकेमध्ये नेऊन ठेवलं. हो शांत त्या ठिकाणी पाणी वाहत आहे. डोळे सुदाम देवांनी उघडले आणि समोर पाहिलं की मी कुठे आहे. समोर हिरवीगार झाडी दिसली, वाहणारं पाणी दिसलं. सगळं बळ एकवटून सुदाम देवजी त्या पाण्याची सपके तोंडावर मारतात. पोटभर पाणी पितात. थोडेसे बाहेर आल्यानंतर एका वाटसरूला विचारलं, हे काय आहे, मी नेमका कुठे आहे. त्या वाटसरूने सांगितलं, तुम्ही आता द्वारकेत पोहोचताय. आनंद झाला महाराज. आता मला माझ्या देवाला भेटायचंय हा आनंद अंतःकरणात आहे. मुलं उपवाशी याचं भानच नाही महाराज, पण माझ्या भगवंताला मी किती दिवस झालो भेटलो नाही. माझ्या देवाला मला भेटायचंय हा आनंद आहे अंतःकरणामध्ये. इकडे बघा ना, म्हणूनच आडवी पट्टी बांधित असतो आम्ही. इकडे बघा तुम्ही. का भूक लागली, सोडू का? सोडणारच आहे 10 मिनिटात. पुढे आल्यानंतर ते अस्ताव्यस्त असणार ते रूप. द्वारपाल त्या ठिकाणी उभे आहेत. सुदाम देवजी त्या द्वारपालांना विचारतात, माझा कृष्ण इथं राहतो ना? द्वारपाल रागवतात, काय बोलला, कोण आहेस तू, काय तुझी अवस्था आहे, आणि आमच्या राजाला कृष्ण म्हणतो, द्वारकाधीश म्हण. हा बाबा, तुमचा राजा आहे पण माझा मित्र आहे. अरे 1000 लोक दर्शनाकरता नंबरला लागतायत, तुमचा नंबर कधी येणार? त्यावेळेला सांगितलं गेलं, थोडी जागा करा मध्ये. या या या. सुदाम देवजी त्या ठिकाणी रुक्मिणी आई साहेब वरती या आणि कृष्णाला इथंच थांबवा, इथे थांबा तुम्ही. हा, तुम्ही वरती या. वा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत एकदा. हे जर आशे दिसतात तर साक्षात ते कसे दिसत असतील हो, विचार करा ना. सुदाम देवजी अवस्था जीर्ण झालेली आहे महाराज, जीर्ण झालेली अवस्था. आणि या जीर्ण झालेल्या अवस्थेमध्ये भुकेने व्याकुळ झालेले, त्या ठिकाणी शरीरात त्राण नाही उरलेले. कन्हैयाला भेटायचा हा आनंद अंतःकरणामध्ये आहे. आणि आता मात्र द्वारपालजी त्या ठिकाणी थांबवतात. हो, कोण आहात तुम्ही, कशा करता आलात? सांगितलं, मला माझ्या कृष्णाला भेटायचंय. कृष्ण द्वारकाधीश म्हण. हा ठीक आहे बाबा, तुमचा द्वारकाधीश आहे,
पण आमचा कृष्ण आहे. माझा एक निरोप देता का? माझ्या भगवंताला सांगा की सांगा की तुमचा सुदामा आलाय, तुमचा मित्र त्या ठिकाणी सुदामा आलाय. देखो देखो ये गरीबी, ये गरीबी कहाँ कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा श्याम. जय श्री राधे. यही सोच कर मैं आस करके आया हूँ. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है. हो नजर पे है पगड़ी, नजर पे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो, बता दो कन्हैया नाम है सुदामा. नजर पे है पगड़ी, नजर पे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो. सर पे है पगड़ी, नजर पे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. एक बार मुँह से जाकर कह दो, एक बार मुँह से जाकर कह दो कि मिलने सखावत नशीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है. हो सुनते ही दौड़े द्वारपाल या ना सांगायला कन्हैयाला. द्वारपाल येतात महाराज. कन्हैयाला सांगतात देवा बाहेर कुणीतरी एक आलाय, ब्राह्मण सांगतोय त्याचा अस्ताव्यस्त अवस्था आहे. कोण आहे नाही माहिती, पण नाव सुदामा आहे. जसं सुदामा नाव घेतलं महाराज, कन्हैयाला पायात चप्पल न घालता कन्हैया उठला महाराज. धावत जातो आणि गावाला येतो महाराज. प्रचंड रडतोय महाराज कन्हैया. लगाया सुदामदेव त्यांनी त्याच्या गळ्याला लावलेलं आहे. प्रचंड त्या ठिकाणी रडतायत का? गले से सुदामा को मोह हुआ, रुक्मिणी को बहुत ही अचंभा हुआ, रुक्मिणी को बहुत ही अचंभा. मैं
सुदामा खुशी का समा अब करीब आ गया है, खुशी का समा अब करीब आ गया है। अरे द्वार डालो कन्हैया से दो, अरे द्वार डालो कन्हैया से दो, किधर गए सुदामा करीब आ गया है, किधर गए सुदामा करीब आ गया है, किधर गए सुदामा करीब आ गया है। भगवान श्रीकृष्ण सुदाम देवांना घेऊन त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये जातात. सगळे हसणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यांना खूप त्या ठिकाणी विशेष वाटतं, आश्चर्य वाटतं. रुक्मिणी आईसाहेब विचार करतात, अरे जपी तपी संन्याशी घायाळ्यात भेटण्याकरता, पायामध्ये चप्पल न घालता धावत धावत भेटण्याकरता गेला. एवढी मित्रता, एवढं प्रेम, एवढी भक्ती. भगवान श्रीकृष्णानं सुदाम देवांकडे बघावं, महाराज डोळ्यात पाणी यावं. सुदामा, एवढं सगळं झालं पण कधी तक्रार नाही रे, येताना काही त्रास तर झाला नाही ना सुदामा? नाही रे देवा, मला कशाचा त्रास? तुझं नाम आहे ना माझ्या सोबत, मला त्रास करून घ्यायची काय गरज आहे देवा? भगवान श्रीकृष्णाने बोलावं, सुदामा मला तुमचे चरण धुवायचे आहेत. भक्ताचा तेवढा अधिकार असेल तर जगाचा मालक चरणाची सेवा करतो मायबाप. पायाला हात लावला तर पाय असे खरबुडे लागले. भगवंतानं सुदाम देवांच्या पायाकडे बघावं, पायामध्ये काटा आहे महाराज. विचार करतात, सत्यभामेला सांगतात, सत्यभामे जा सुई घेऊन ये. सुई घरात लवकर सापडत नाही महाराज. सुई आणण्याकरता जाते, सुई येतच नाही. देवानं सुदाम देवांचा पाय हातात घ्यावा आणि आपला दातानं सुदाम देवांच्या पायातला काटा काढावा मायबाप. प्रचंड अंतकरणामध्ये प्रेम आहे. अरे परात आणली पण पाणी येत नाही म्हणून डोळ्यातल्या अश्रूंनी भगवंताने सुदाम देवांचे चरण धुतले गेले. काय अधिकार आहे. मग गप्पा चालू झाल्या, छानस जेवण झालं. होते ते कपडे त्या ठिकाणी काढून टाकायला लावले, छान कपडे घालायला दिले. 3-4 दिवस सुदाम देवजी राहिलेले आहेत. किती दिवस राहावं देवा, जावं लागेल. देवा ही ओळख करून दिली नाही तुम्ही, कोण आहे ते आवत्या भूती तुमच्या जे उभे आहेत? देवानं सांगावं ही रुक्मिणी आहे, ही 1 नंबरची पत्नी आहे. तुमचं झालं की नाही लग्न? मग सुदाम देवांना घरची आठवण आली. हो देवा, झालं ना माझं लग्न, माझ्या पत्नीचं नाव सुशीला आहे, मला मुलं सुद्धा आहेत देवा. सुशीला आहे, मग वहिनीनं माझ्यासाठी काही खायला दिलं की नाही? लाज वाटली महाराज ते ऐश्वर्य पाहून. एवढा ऐश्वर्यवान राजा आहे रे, देव राजा आहे, माझे पोहे खाईल का देव? एक वेड्या वाकड्या कपड्यामध्ये बांधलेले ते पोहे देवाला कसे द्यावे? नाही, मी पोहे देवाला देणार नाही. वारंवार कृष्ण विचारतात, देवा सुदामा सांग ना, माझ्या वहिनीने मला काही खायला पाठवलं की नाही? मला भेटण्याकरता तू रिकाम्या हाताने आला नाही देवा, मग काय पाठवलंय? सुदामा तुम्ही कधी खोटं बोलत नाही. ज्या अर्थी तुम्ही गप्प आहात त्या अर्थी नक्की माझ्या वहिनीने काहीतरी पाठवलंय. नावीला जास्त हातामध्ये ती पोह्याची पुरचुंडी भगवंताकडे अशी हात केला महाराज. देवा हे बघ, तुझ्या वहिनीने तुला हे खाण्याकरता दिले रे, वाईट मानू नको देवा, पण तिनं दिलं आणि मी आणलं, मला नाही माहिती काय आहे कसं आहे. महाराज कन्हैयाला फार आनंद झाला. ते किती किमतीचं आहे, किती मोलाचं आहे, याच्यापेक्षा ते किती प्रेमानं आणलंय. अशी त्या ठिकाणी मूठ घेतली कान्हानं, तोंडात टाकली महाराज. गप्पागप एका मागे एक
का ते कोरडे पोहे माझा जगाचा मालक खातोय महिला मंडळ. अंतकरणात भाव तयार झाला. गोकुळामध्ये माझ्या यशोदा मैयानं मला जसं खाऊ घातलं होतं, माझ्या विदुरांची पत्नी सुलभा देवीनं जसं मला केळाची कातडी खाण्यात जो आनंद होता, मधुमंगलाच्या शिळ्या ताकात जो आनंद होता ना, तोच आनंद मला या पोह्यामध्ये त्या ठिकाणी मिळतोय. रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटले, अरे पंचपक्वान आहे, पंचपक्वाना इतकं भगवान खुश होत नाही आणि या कोरड्या पोह्याला भगवान खुश होतोय. महाराज, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. नको आहे ही भक्ती असेल तर ती प्रेमाशिवाय नको देवा. एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणतील. इथं अनुभवी पाहिजे, येड्या गबाळ्याचं काम नाही मायबाप. हे हृदयीचे ते हृदयी घातले, अशी अवस्था देवाची आणि भक्ताची त्या ठिकाणी होते. रुक्मिणी माता विचार करते, अरे याच्या मस्तकावर श्रीक्षय लिहिलाय म्हणजे लक्ष्मीचा नाश लिहिलाय. भगवंताने मस्तकावर हात फिरवला. महाराज, एवढी संपत्ती ऑटोमॅटिक भगवान परमात्म्याने संपत्ती देऊन टाकली. रुक्मिणी आईसाहेब बोलतात, सगळेच पोहे खाल्ले तर आम्हाला दास्या होऊन जावं लागेल. ओढलंय महाराज ते पोहे, द्या ना, तुम्हालाच खाऊ वाटतात का पोहे? मला सुद्धा ते पोहे खायचे आहेत. पोहे घेतले, रुक्मिणी मातेनं त्या ठिकाणी ते पोहे खावे. महाराज विचार केला, सुदामदेवजी जाताय तुम्ही, पण एक काम करा ना, माझ्या पत्नीला आशीर्वाद द्या. देव म्हणतात ही 1 नंबरची पत्नी आहे. दुसरी आली महाराज, ही 2 नंबरची आहे. तिसरी आली, ही 3 नंबरची. देवा किती? म्हटले हे साधारण नाही, असा हात आहे. सौभाग्यवती भाव, सौभाग्यवती भाव. तुमच्यात प्राण नाही, 16,108 आहेत. सुदामदेव म्हटले, देवा एक काम कर, या सगळ्यांना आशीर्वाद देण्यापेक्षा ना तूच माझं दर्शन घे, सगळ्यांना आशीर्वाद त्या ठिकाणी मिळून जाईल. महाराज भगवान श्रीकृष्ण खाली वागतात, सुदामदेवजी त्या ठिकाणी गळ्याला लावतात. महाराज येऊ का देवा? देवा यावं लागेल रे, लेकरा बाळाचा प्रपंच आहे, नाही जास्त दिवस राहता येणार. निघाले महाराज. सुदामदेवजी जाण्याकरता निघाले, परत त्याच ठिकाणी तोच सौदागर त्या ठिकाणी भेटलेला आहे. सुदामदेवांना काही क्षणामध्ये पोरबंदरला त्या ठिकाणी येऊन पोहोचवतोय. सुदामदेव विचार करतात, म्हणजे देवाला काही मागण्याची हिंमत झाली नाही. आले कशासाठी होते आणि काहीच त्या ठिकाणी घेऊन गेले नाही. महाराज काहीच नाही, बस भगवंताला बघितलं. अंतकरणामध्ये प्रेम त्या ठिकाणी घेऊन जातात, त्या आठवणी अंतकरणामध्ये त्या ठिकाणी घेऊन जातात. आणि आल्यानंतर सुशीला बाहेर येते, बघतात अरे भरजरीत साडीनं त्या ठिकाणी नटलेली आहे, गळ्यामध्ये अलंकार आहेत, मुलं सुद्धा छान कपडे आहेत. काय ग सुशीला, हा काय प्रकार आहे? सांगितलं, अहो तुम्ही जसे गेले ना तसं हे सगळं ऑटोमॅटिकच झालं म्हटले. कळालं सुदामदेवांना, न सांगता कळो येते अंतर, काही सांगायची गरज नाही. महाराज न सांगता सगळं माझ्या भगवंताला कळत आहे. पण एक आहे, मी निघाल्यानंतर देवानं मला त्यांचे कपडे काढून घेतले, परत माझ्या त्याच कपड्यावर पाठवलं. याचा अर्थ देवाला असं वाटतं की मी श्रीमंतीचं सुख घेऊ नये. काय भाव आहे. आणि सुदामदेवजी वनामध्ये निघून जातात, भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी करतात.